जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. कशानं होईल? वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम महाराजांचे, तेने सार्थक हो देहाचे. कसं आहे ते नाम? ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, शेषावर्णिता झाली सीमा. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. आणि शेवटच्या चरणामध्ये श्री संत जन, थोडा आवाज मोठा कर रे बाबा, थोडा आवाज. श्री संत जनाबाई या अभंगाद्वारे शेवटच्या चरणामध्ये सांगताय, नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याचे जनी. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. विठ्ठल विठ्ठला जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. नमो विश्वरूपा विष्णुनाय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. संत सज्जन मायबापू, श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुक ते श्री क्षेत्र पंढरपूर पायवारी नामदिंडी सोहळा तुमच्या आमच्या मायबापाच्या नगरीमध्ये, भगवंताच्या नगरीमध्ये कालपासून, बरोबर ना, कालपासूनच ना, आज नवमी ना, दशमी ना, कालपासून या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेला आहे. आणि आज दुसऱ्या दिवसाची रात्रीची कीर्तन रूपी सेवा या वारकरी मंडळाच्या सर्व सदस्यांनी, त्याचबरोबर माझे परमस्नेही आदरणीय गोंदवले गावचे सुपुत्र तानाजी बापू कट्टे यांच्या माध्यमातून माझ्याकडे सोपवली, त्याबद्दल सर्व कमिटीचं
विशेष करून आमचे परमस्नेही तानाजी बापूचं मनापासून आभार मानतो. कारण एका संतांची सेवा, संतांच्या ठिकाणी सेवा करायला मिळणं हे थोडस भाग्याचं लक्षण आहे. ते भाग्य आजच्या कीर्तन रूपी सेवेने मला प्राप्त झालं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या अभंगाकडे येतो. विठाल 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 विठाल. हो, आणि या आयोजित कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची अत्यंत लाडकी असणारी श्री संत जनाबाई यांचा नामपर प्रकरणातील पण उपदेश करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल 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 विठाल. मनामध्ये शंका येणारी येणं स्वाभाविक आहे. कोण जनाबाई की जिने आम्हाला उपदेश करावा, आमच्या देहाचं सार्थक करा म्हणावं. माय बापा हो, ज्या श्री संत जनाबाईच्या ताटामध्ये स्वतः विटेवरचा मालक तुमचा आमचा मायबाप देवत होता, किंबहुना त्या संत जनाबाईवर किती प्रेम असावं. तिला प्रत्येक कामामध्ये मदत करत होते. ते स्वतः पांडुरंग परमात्मा होते. किंबहुना त्याच्यापेक्षा अजून संत शिरोमणी नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये वयाच्या 6व्या वर्षापासून राहण्याचा ज्या संत जनाबाईंना लाभ झाला, म्हणून परमार्थिक जीवनातील उच्चतम कोटीपर्यंत श्री संत जनाबाई गेले. कोण नामदेवराय? श्री संत शिरोमणी नामदेवरायांची ख्याती सांगायची म्हणलं तर 2 सेकंदात सांगून जाईल. खूप चरित्र मोठं आहे. पण तुम्ही आम्ही पाहणारी असणारी मूर्ती पाषाणाची आहे. पण नामदेवराया जर त्या ठिकाणी गेले तर ती पाषाणाची मूर्ती थरथर कापत होती. एकनाथ महाराज त्याच्याबद्दल सुंदर वर्णन करताय. पाषाणाची मूर्ती कापे धरा धरा, पाषाणाची मूर्ती कापे धरा धरा, कापे धरा धरा, पाषाणाची मूर्ती कापे धरा धरा. देवी भरा भरा नाम्या सेवे, देवी भरा भरा नाम्या सेवे, देवी भरा भरा नाम्या सेवे. नाथ महाराजांनी असं मागितलंय. मात्र तुकोबाराय म्हणताय, फिरविले देऊळ जगा माझे ख्याते, नामदेवा हाती दूध प्याला. त्या नामदेवरायांच्या घरामध्ये सानिध्यात एक सेविका म्हणून मोलकरीण म्हणून सानिध्य प्राप्त झालं. पण भगवंताकडे किती प्रेम आहे भगवंताचं, की तिच्यावर बळचोरीचा आळ आल्यानंतर फाशीची शिक्षा द्यावी तरी भगवंत गप्प आहे. मात्र ज्या वेळेला फासावर जनाबाईंना लटकवलं गेलं त्यावेळेला सुळाचं पाणी होते. एवढं प्रेम होतं त्या भगवंताचं. अशा सुंदर अभंग रचनेपैकी 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल 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 विठाल. अभंगाकडे पाहिल्यानंतर श्री संत जनाबाई तुम्हा मला सांगतायत, बाबांनो, या मानवी देहामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात, यायचा नाही, आलेला आहातच. मग जर आलायच मानवी देहामध्ये तर त्या मानवी देहाचं सार्थक करा. अभंगाचं पहिलं चरण सांगून जाईल. एका साधकानं तानाजी बाप्पा असतील, शशी महाराज असतील, आमची मुलं असतील, विचारलं श्री संत जनाबाईंना, जनाबाई तुम्ही सांगताय, आम्हाला उपदेश करताय, या देहाचा आम्ही सार्थक करा, पण होईल कशाने, त्याचा उपाय काय? त्याचं उत्तर श्री संत जनाबाई अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणतायत, एकच करा, मुखाने त्या विठ्ठलाचं नाव घ्या, मुखाने त्या महाराजांचं नाव घ्या, मग तुमच्या देहाचं सार्थक होईल.
आमच्या देहाचं सार्थक होण्याचा उपाय कळा एवढ्या थांबल्या नाहीत संत जनाबाई. अरे बाबांनो, तुम्हाला जो मी उपाय सांगते त्याचा महिमा अगाध आहे. त्याचं वर्णन, त्या उपायाचं जे सांगितल्याचं वर्णन करणं अशक्य आहे. असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. ऐसा नामाचा महिमा किती मोठा आहे. माय बापा सगळ्यांनी आपण नाग बघितलेला, साप. बापू असं साप असावा, त्याला तोंड किती, जिवा किती. शास्त्र सांगते, मी काय बघितलं नाही. 1000 जीव आहेत त्याला सापाला, पण त्या झिजून झिजून त्या भगवंताचं नामाचं वर्णन करून करून झिजल्या. आणि आता एकच शिल्लक आहे, विठाला 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 विठाला. ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा. बाबांनो, महिमा आगात जरी असला तरी एकानं प्रश्न विचारला शशी महाराजांनी आमच्या, जनाबाई हे सगळं सांगितलं, देहाचं सार्थक करा, कशाने होईल त्याचा महिमा सांगितला, पण एक सांगा ना, आमच्या करता काय फायदा असेल तर त्याचा उपयोग आहे, फायदा नसेल तर सध्या कोण करायला तयार नाही. महाराज तुमच्या बरोबर वारीला येतो, काय फायदा होईल का? देवाचं नाव घेतल्यावर काय फायदा होईल का? त्यावेळेला जनाबाई सांगतात, अरे वेड्यानो, राक्षस तरले, पक्षी तरले, मग तुम्ही आम्ही या भव नदीतून किंवा भवसागरातून निश्चितपणाने तरुण जाऊ, असं ते अत्यंत महत्वाचं अगाध महिमा असणार त्रिभुवनामध्ये तारक असणार नाम आहे. हे 4थ्या चरणामध्ये श्री संत जनाबाई आपल्याला सांगतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. संत सज्जन माय बापू, तुम्हा मला प्राप्त झालेला देह आहे, प्रत्येकाला एकसारखा देह आहे. कमी, गोरा, काळा, उंच, बुटका, हा वैभव सोडा, दिसणारा देह पण सगळ्यांचा मानवी देह आहे. मग या मानवी देह जो मिळालेला आहे आपल्याला, तो मिळालेला देह आपल्याला कळला का, हा पहिला प्रश्न आहे. आणि तो मिळालाय तो कसा मिळालाय? कुणाला विचारलं, बाबा तुला देह कुणी दिला, तर माझ्यासारखा सामान्य न कळणारा सांगतो, मला देह माझ्या आई बापांनी दिला. हा देह मला कोणी दिला? माझ्या आई वडिलांनी दिला. इथपर्यंत ज्ञान आहे आपलं, त्याच्या पुढचं ज्ञानच नाही ना. कारण हा जो दिलेला देह आहे तो आपल्या आई वडिलांच्या माध्यमातून भगवंताने दिला. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला देवानं देह दिला इथपर्यंत बरोबर आहे. जर नुसता मुंगी पैठणच्या कुर्मदासासारखा जर लाकडाच्या वणक्यासारखा दिला असता देह, तर आलो असतो का वारीला, आलो असतो का कीर्तनाला, केलं असतं का कीर्तन? लाकडाच्या वणक्यासारखा जर दिला असता तर त्या भगवंतानं योग्य ठिकाणी योग्य अशा पद्धतीने तुम्हाला इंद्रिय दिलेले. पहा, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन.
बापू आपल्याला दिलेलं डोळं योग्य ठिकाणी खोबणीत बसवून दिल्या. जर चुकून जर ते पाठाणीला दिलं असतं तर बाबा काय झालं असत. योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने दिलेत माय बापा. पण ती कुणी दिल्या? त्या भगवंताने दिलीत. बरं ठीक आहे समजूया. देह दिला, इंद्रिय दिली, पण एक वस्तू तुम्हा मला जर त्या भगवंताने दिली नाही तर या देहाचा आणि त्या इंद्रियाचा उपयोग काय होईल? कोणती वस्तू आहे ती? ती वस्तू आहे जीव. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. तुम्हाला भगवंताने 10 इंद्रिय दिली, 5 ज्ञानेंद्रिय दिली, 5 कर्मेंद्रिय दिली. पण माय बाप्पा हो, त्यापैकी 9 इंद्रिय आपण आपल्या मनानं न काय करता बंद करू शकतो. शशी महाराज डोळं झाक म्हणलं तर आपोआप त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही. 9च्या 9 इंद्रिय आपल्या ताब्यात असल्यागत आहेत. पण एक इंद्रिय तुमच्या आमच्या देहात असं आहे की त्याला दुसऱ्यानं किंवा दुसऱ्या हातानं बंद केल्याशिवाय त्याचं काम बंद होत नाही. त्या इंद्रियाचं नाव आहे तुमच्या आमचे कान. कानात बोळा घातल्याशिवाय काही बोट घातल्याशिवाय किंवा दुसऱ्यानं काहीतरी हे केल्याशिवाय कानाचं काम बंद होत नाही. जसं 9 इंद्रिय आपल्या ताब्यात तसं 9विधा भक्ती आहे. त्या 9विधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ म्हटली आणि 2 नंबरला कीर्तन श्रवण. याचा अर्थ असा आहे की माझ्यापेक्षा तुमचं महत्व जास्त आहे. तुमची भक्ती श्रेष्ठ ठरेल. पण कधी ऐकलं तर का झोपलं तर? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे. हो, आमच्या मंडळाचे अध्यक्ष नेहमी सांगतात कीर्तनात बोलल्यावर त्याचा परिणाम काय, कीर्तनात झोपल्यावर काय. एकदा महाराजांनी सांगितलं होतं म्हणजे कीर्तनात बोलणारा पुढच्या जन्मात बिटकी होती. आमच्या एका मुलाच्या कीर्तनात शंकराचं स्थान आहे. त्या ठिकाणी कीर्तन चाललेलं आहे. वस्तुस्थिती सांगतोय बर का बापू. सुरेश महाराजांचं कीर्तन होतं देवदेवला. शंकराचं स्थान आहे. कीर्तन रंगात आलं होतं आणि जी या जन्मात कीर्तनात बोलत होती ती बिटकीच्या जन्माला गेलेली बिटकी. आता बिटकी उड्या मारत मारत आल्यावर तिच्या माग कोण येणार? अस्सल जनावराला अस्सल. आणि ते नेमकं बरं बाहेरच्या बाहेर असतं दिसलं असतं तर ठीक आहे. डायरेक्ट कीर्तनात आले. साप म्हणला भगवत म्हणला गेल्या जन्मात तू कीर्तनात बोलत होती तेव्हा तुला हितात आता तुला उठवायला लागलं का बिडकीच्या जन्मात आल्यावर कीर्तन ऐकायचं. म्हणजे चला दुसऱ्या जन्मात आल्यावर पुन्हा ऐकायला या. कळले बहुतेकांना सगळं. आता झोपल्यावर काय होतं सांगत बसणार नाही कारण तुम्ही बहुता संख्येनं झोपलेले आहे. मला इथनं एकट्याला किंवा पोरांना आमच्या जायचंय. तुम्ही सगळे एक झाला तर जाऊन सुद्धा देणार नाही. विठाला 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 तुम्ही झोपला नाही माय बापा. तुम्ही देवाला झोपवले. नीट लक्षात घ्या. झोपला तुम्ही नाही, देव झोपलाय तुमच्यातला. कारण प्रत्येकाच्या दैसा हृदयामध्ये मी रामो असे सर्व तुकाचा रामो की भारतीसी कामो विषयावरी. आणि दशमी दिवशी दिवसभर इथे आहे ना आपण, तरी जर चालू कीर्तन असताना जर झोपणार असो काय उपयोग आहे? मग कशाला यायचं वारीला?
झोपायला का देव आता सांगितलं आमच्या पडावर कीर्तनात तुका म्हणे ऐशी थोर झाली हानी करितात वाळे जन्म गेला करितात वाळे जन्म गेला करितात वाळे जन्म गेला नाहीतरी असं देवच झोपळावलाय त्यांनी कसं आहे माहितीये का तुम्ही कशाला आलाय देव देव बनायला का देव व्हायला देव व्हायला होय बापू देव बनायला आलाय का देव व्हायला व्हायला तुम्हाला देव व्हायचंय का देव देव मिळवायचा आहे का देव व्हायचं देव तुम्हाला मिळवायचा आहे का तुम्हाला देव व्हायचंय सांगता का उत्तर जरा आता महाराजांनी सांगितलं काय पहिलं वाक्य देव मिळवायचा आहे तुम्हाला देव मिळवायचा आहे का तुम्हाला देव व्हायचंय झोपून नक्कीच मिळवायचं असेल तुम्हाला देव व्हायचं नाही कारण देव तुम्हाला सगळ्यांना देव व्हायचं काय व्हायचंय देव अरे जवळच आहे ना तुमच्या देव देव प्रत्येकाच्या जवळ आहे तुम्ही देवालाच झोपवले आणि देवाच्या कीर्तनात झोपवले ज्याचं त्याने ठरवा विठ्ठल कीर्तन तुमच्या करता ठेवले बापून एवढं ऐश्वर तुमच्या आमच्या करता तयार केले त्या कमिटीनं झोपायला नाही त्या भगवंताची भक्तिभावानं श्रद्धेनं नामस्मरण करण्याकरता आहे उठ जागे वारी आता भावी चरणी वामाता अरे आता तरी उठा काकड्याच्या अभंगामध्ये उठा जाग व्हा आणि त्या भगवंताचं स्मरण करा काकड्यात ऐकायचं आम्ही काय सांगितलं तरी म्हणून तुकोबाराय म्हणताय वादताचे बोंब कोणी नाईक तिरेकानी हरी हरी म्हणते त्यांची थोर झाली हरी अजून जाऊ का खाली व्हायचं जाऊ मला पाठ एक पाठ म्हणत असला तुम्ही म्हणत म्हणणार पण म्हणणार नाही कारण हा एका संताचं व्यासपीठ आहे संतांच्या व्यासपीठावरनं जरी संतांनी लिहिलेलं असलं तरी तुमच्या करता ते बोलणं मला उचित वाटत नाही विठ्ठल संत जनाबाई सांगतायत अरे तुम्हाला मिळालाय ज्यांना मिळाला नाही त्यांना विचारा जरा कुत्र मांजराला इतर प्राण्यांना देह मिळाला नाही त्यांना विचारा बापू तुमच्या गोंधवल्यात काय म्हणतोय माझं आडनाव बी गाडवेच आहे गाडवांची दिंडी काढलेली बघितली कुत्र्यांची नाही अरे या मानवी देहात आहे म्हणून दिंडीला आलोय ना आपण मानवी देहात नसतो तर येता आलं नसतं दिंडीला मग या देहात आल्यानंतर काय होता येत या देहाचं जर ज्ञान झालं मनुष्य देही चैनी ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे माय बापा हो या देहात आल्यानंतर आपल्याला देव होता येत नाही होता येईलच राम बनता रामचे होईजे पदी पैसोनी पदवी घ्यायचे पदी पैसोनी पदवी घ्यायचे पदी पैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामाची देव होता येत नाही हो नक्की पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील या देहाचं सार्थक करून घ्यावं लागेल आणि या देहाचं सार्थक कशाने होईल आमच्या संत जनाबाईला विचारा
त्या देवाचं नाव घेतल्यावरच आपल्या देहाचं सार्थक होईल, अन्यथा होणार नाही. अरे माय बापानो, तुम्हाला या देहाची किंमत कळली नाही. किंबहुना हा किती देह दुर्लभ आहे, मिळणं इतकं सोपं नाही. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर या मानवी देहात यायला मिळते. भागवतामध्ये त्याच्यासाठी सुंदर उत्तर आहे. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रहायतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषस्य संश्रया. दुर्लभ असणारा दे. कबीर महाराज म्हणताय मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरुवर से फल गिरे फिर न लगे डाळ. आंब्याचा सीजन आता संपलाय. एकदा देठातून आंबा तुटल्यावर किती फेविकॉल लागलं कुणाचे, तसं एकदा हा गेला. आमच्या बापूंचे वडील बरेच वर्ष झाले, किती कोटी रुपये इथं वाचल्यावर बापूंना वडिलांचा देह पाहायला मिळेल नाही. पुन्हा नाही रे बाबांनो. जगाच्या पाठीवर सगळं काही मिळेल. एक सुभाषितकार सुंदर उत्तर देतोय त्याच. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. गेलेला पैसा, बायको, मित्र सगळं मिळेल. बापू सध्या जगाच्या पाठीवर आईबाप मिळत नाहीत असं वर्णन आहे किंवा म्हणत होते, पण आज आईबाप सुद्धा मिळायला खरंय महाराज. अनाथ आश्रमात आई वडील जातात, अनाथ आश्रमाची फी भरतात, काय डोनेशन देतात, आणि संतती नसेल त्याला आईबाप मिळतात ना त्या मुलाला. म्हणजे पैसे दिल्यावर आईबाप सुद्धा मिळतील, पण गेलेलं शरीर पुन्हा मिळणार नाही. मग मिळालंय ना आपल्याला, ते कळलं का याच्यावरून मी शरीराला 4 प्रकार सांगतो. काहींना देह मिळाला पण नाही आणि काहींना कळला पण नाही. उदाहरणार्थ माणूस सोडून सगळे प्राणी, मुंगीपासून इंद्राच्या ऐरावतापर्यंत असणाऱ्या सगळ्या प्राण्यांना देह मिळाला नाही, कळायचा प्रश्न येत नाही. काहींना या मानवी देहाचं महत्व कळलं पण मिळाला नाही. मानवी देहाचं महत्व कळलंय कुणाला? इंद्राधिक देवांना. म्हणा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. अजून एक समांतर प्रमाण आहे त्याला शशी महाराज. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. त्याच्यापेक्षा आणखीन एक समांतर प्रमाण आहे शशी महाराज. काल्याच्या प्रसंगामध्ये सांगता येतं, काल्याची आसे, काल्याची आसे, ओ काल्याची आसे, काल्याची आ देव जळी झाले वासे, देव जळी झाले वासे, देव जळी झाले वासे, देव जळी झाले वासे, देव जळी झाले वासे. भगवान कृष्णानं यमुना नदीच्या वाळवंटामध्ये काला केला. हा आपल्याला मिळावा. आपण मानवी देहात नसल्यामुळे आपल्याला काला मिळणार नाही. मग काय करावं? म्हणजे समोर गेलो तर नक्की तो बाबा आपल्याला ओळखेल आणि आपल्याला प्रसाद देणार नाही. मानवालाच काल्याचा प्रसाद खायला अधिकार आहे किंवा आहे का नाही? मिळतो का नाही आपल्याला काल्याचा प्रसाद? मग बापू, देव, स्वर्गातले देव जर गोपाळ होऊन आले असते तर मिळाला असता का नसता का नाही? मग देवांची चूक अशी दाखवता येईल आपल्याला. थोडस विरोधी बोलतोय देवाच्या. काल्याचा प्रसाद मिळण्याकरता गोपाळ होण्याच्या ऐवजी यमुना नदीच्या पाण्यात मासे झाले. मानव
गोपाळ झाले असते तर सरळ सरळ काल्याचा प्रसाद मिळाला असता, पण गोपाळ न होता मासे झाले. असो, याचा अर्थ असा आहे, देवांना देह मिळाला नाही पण कळाला. दोन प्रकार संपले. काहींना मिळाला पण देह आणि कळाला पण. ते फक्त संत, ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ते तुकोबाराय, तेच 18 संत. त्यांना मिळाला पण आणि त्यांना कळाला पण. मी म्हणत नाही, नाथनाथांचं प्रभू. साधू संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले, संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले. नामाच्या जोरावर गेले तरी आनंदात आहे. आजही तुम्ही आम्ही सगळे लाखो भक्त आपल्या महाराजांचं नामस्मरण करत, श्रीराम जय राम जय जय राम करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इथे येतोय. म्हणजे आजही त्यांनी दिलेला जो मंत्र आहे, त्यांनीच तो आम्हाला शिकवलेला दिलेला मंत्र आहे, तो म्हटल्यानंतर तुमच्या आमची एवढीच श्रद्धा आहे की महाराज आपलं काम करतील किंवा महाराजांची आपल्यावर कृपा होईल. कशाचा परिणाम आहे? त्यांनी काही वेगळं सांगितलं नाही. 365 दिवसाची प्रवचन वाचा. एकाही 365 दिवसाच्या प्रवचनामध्ये नामाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. नामाचंच महत्व सांगितलंय, नामच घ्यायला सांगितलंय, दुसरं काही सांगितलेलं नाही. बरोबर आहे का बापू? विठाला 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 विठाला. शेवटचा 4 प्रकार सांगितले होते. एकाला मिळाला नाही पण कळाला, एकाला मिळाला नाही कळाला नाही, एकाला मिळाला आणि कळाला, आणि तिसरा प्रकार आहे देह मिळाला पण कळाला. का कळाला नाही त्याच कारण सांगून जातो झोपलेली, तर नक्की ऐकावं त्यांनी. जे खाऊ नये ते आपण खातो म्हणून कळत नाही, जे करू नये ते करतो म्हणून कळत नाही, जे पिऊ नये ते पितो म्हणून कळत नाही. आणि शेवटचं सांगतो, जसं त्या मालिका किंवा टीव्हीवरले जे कार्यक्रम आहेत ते पाहू नये ते पाहतो, तमाशा पाहू नये तो पाहतो, म्हणून आपल्याला या देहाची किंमत किंवा महत्व कळलेलं नाही. विठाला 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 विठाला. मिळायला वस्तू एखादी मिळत सुद्धा आपल्याला, पण त्याची वापरण्याची पद्धत किंवा त्याचं महत्व कळणं गरजेचं आहे. पहा, मी एक उदाहरण सांगत असतो. बापा कान देऊन ऐका. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या एका शिष्याकडं एका भाविकानं दिलेला हिरा होता. हिरा त्या आपल्या एका चांगल्या जवळच्या शिष्याला बोलवलं आणि तानाजी हा हिरा घे. हिरा नाव सांगितलं ना, हा खडा घे आणि बाजारात जा आणि त्याची किंमत करून ये. फक्त विकायचा नाही. बापूला आमच्या वाटलं महाराजांनी दिलेली वस्तू आहे, नेमका गुरुवारचाच गोंदावल्याचा बाजार असावा. गेले एका मोठ्या व्यापाऱ्याकडे गेले भाजीच्या. हे बाबा ह्याच्या काय किंमत होईल सांग. ते म्हणलं बरं आहे, चकचकीत दिसतोय, पोरांना खेळाय होईल. ने म्हणले 10 पेंड्या. बरं का? हा, बापू म्हणले महाराजांनी सांगितले आपल्याला, आपल्या गुरुनी सांगितलं इकायचा. गेले एका किराणा मालाच्या दुकानात, त्यानं बघितलं, म्हणजे नक्की वस्तू चांगली. ह्याला काय थोडंफार भाजीच्या वाल्याकडे गवाला नाही तो, त्यातल्या त्यात किराणा मालाचा हुशार होता. ते मला एक पोतभर गव्हाणी नाही तर एक पोतभर तांदूळणी. 3 नंबरच्या गेला सोनाराकडं, ज्वेलर्सकडं. त्यानं ओळखलं, हुशार होत सोना. तेव्हा हा हिरा आहे. तानाजीराव तुम्हाला 10,000 रुपये देईन ह्या काढ्याचं. पण तानाजीरावला आदेश काय होता, महाराजांचा विकायचा नाही. एक पेंड्या देत होता, एक पोतभर गहू तांदूळ देत होता. हा 10,000 देतोय म्हणजे ह्याची नक्की किंमत वेगळी असली पाहिजे.
मग काय केलं तानाजी बापून काढली गाडी ना आलं सातारला. अण्णा इथं हिऱ्याचं मार्केट किंवा हिऱ्याचं दुकान कुठे आहे? तानाजी बापून मला घेतलं. गेलो नाही का हिऱ्याच्या दुकानात? हिऱ्याच्या दुकानात गेल्यानंतर हिऱ्याचा तो पारखी होता, हिऱ्याचं दुकान होतं. सांगितलं या हिऱ्याची किंमत 1,00,000 रुपये मिळेल, पण विकायचा. आलो आम्ही परत. मी राहिलो साताऱ्यात, बापाने गोंदवल्यात आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे गेले आणि सांगितलं, स्वामी अशाची घटना 4 ठिकाणच्या ज्या घटना घडल्या त्या सरळ सरळ बापून महाराजांना सांगितल्या. महाराजांनी त्यावेळेला उत्तर सांगितलंय, तेवढं आहे का? अरे तानाजी, अरे खडा तोच आहे, खडा वेगळा नाही, पण त्या खड्याचा वापर किंवा खड्याची किंमत करणारे वेगवेगळे आपल्या मनानं करतायत. तसं तुमचा आमचा सगळ्याचा देह एकसारखा आहे, पण तो कसा वापरायचा त्याचे ज्ञान ज्यानं त्यानं आपल्या मनाप्रमाणे करतो, म्हणून आपल्या देहाचं सार्थक होत नाही. हेच तुम्ही सार्थक करा. हेच संत जनाबाई अभंगाच्या पहिल्या जन्मयोनिया देख, जन्मयोनिया देख, जन्मयोनिया देख, जन्मयोनिया देख, जन्मयोनिया देख, कशाने होईल? जनाबाईने स्पष्ट उत्तर सांगितलं. अभंगाचं दुसरं चरण, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, सार्थक हो देहाचे, तेने सार्थक हो देहाचे, तेने सार्थक हो देहाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. विकास महाराज एकाने मला प्रश्न विचारला, घेतला असं कीर्तन चालू होत. जनाबाई म्हणतात वाचे नाम विठ्ठोबाचे, विठ्ठलाचे. एक जण म्हणला, अण्णा महाराज तुम्ही जनाबाईच्या अभंगात वाचे नाम विठ्ठलाचे म्हणताय, जर आम्ही वाचे नाम म्हसोबाचे घेतले तर होईल का नाही? म्हसोबा कोणी माहिती कसं सेपरेट म्हसोबा सांगायला लागेल, अर्धा तास सांगेल म्हसोबा नसतो. म्हसोबा मुळात आपणच आहे. ईच अँड एव्हरी पर्सन म्हसोबा. कारण जर आपल्याला देव कळला असता तर आपण झोपलोच नसतो. ज्यांच्यावर बसलाय म्हसोबा त्यांनाच कीर्तनात झोप येते. जर बसलाय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. मग तो म्हसोबा उठवत मग विठ्ठलाचं नाव घ्या. नक्की सांगतो, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक होत. विठोबाच काय सगळ्या राम तेच तोच आता. कृष्ण मग तुमचंच सांगून ऐकते, मी बी चोरटाच आहे. तुम्ही सांगेल तेवढंच ऐकायचं, राम तोच आहे, कृष्ण तोच आहे आणि सगळ्या अवताराचा राशी तो हा उभा विटेवर आहे. अवताराच्या राशी तो हा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, हो दिखला दिखला देवा आदिदेव बरवा,
सकळ देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. अशा देवाचं नाव घ्या की तुमचं देहाचं सार्थक होईल. नाम कसं आहे, किती त्याचा अगाध महिमा आहे, त्याचं उत्तर रामायणातला प्रसंग आहे. मायबाप भाऊ, सीतामाईला रावणानं चोरून नेलेले, शॉर्ट मध्ये सांगणारे, 2 मिनिटात दृष्टांचा पाहणं. तिचा शोध घेत असताना राम प्रभूला जटायू पक्षानं मार्ग दाखवला आणि रावणानं लंकेत नेली सांगितली. त्या ठिकाणी सगळे गेले. मधला प्रसंग रामायणात खूप मोठा आहे. बलीचा वध केला, बालीचा वध केला वगैरे. पण समुद्राच्या पलीकडे लंका आहे, अलीकडं सैन्य आहे, वानर सैन्य आहे. पलीकडे कसं जायचं? 1 नंबरचा मारुतीरायानं उड्डाण मारलं, पलीकडे गेले आणि सीतामाईचा शोध काढला. अशोकवनामध्ये सीतामाई आहेत असं सांगितलं. जायचं कसं? तर त्यांच्या बरोबर नळ आणि नीळ, की ज्यांच्या हाताने पाण्यावर दगड तरंगतात किंवा कुठली वस्तू तरंगते, असे नळ नीळ असणारे. मारुतीरायानं सांगितलं, काळजी करू नका भगवंता, आपल्याकडे 2 माणसं अशी आहेत की त्यांच्या यानं दगड तरंगतील. त्या दगड तरंगल्यानंतर पूल तयार करू, सेतू तयार करू आणि आपण पलीकडे जाऊ. हरकत नाही. सुरुवात केली. नळ नीळनं दगडी टाकल्या, दगडी तरल्या शशिवाना थोडासा तयार झाला, अर्धा किलोमीटर. त्या नळ आणि नीळ असं वाटलं. ऐकताय का रे बाबांनो, हे आमच्या साथीदारांनो, आम्ही दोघांनी दगडी टाकल्या म्हणून सेतू तयार होऊ लागला. तिळभर अहंकार झाला, तिळभर, पण तो सोसला नाही. कोणी उडी मारली त्याच्या? मारुतीरायाने उडी मारली आणि तो पडला. पडल्यावर पुन्हा काय करावं लागलं? श्रीराम प्रभूंनी मारुतीरायाने सुरुवात केली. मारुतीरायाने केलं, एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म, आणि ते दोन्ही दगड टाकल्याबरोबर राम शब्द तयार झाला आणि सेतू तयार व्हायला लागला. राम प्रभूंना वाटलं, माझं नाव हनुमंतरायाने लिहिलं तरी सेतू बनतोय, मी जर दगडी टाकल्या तर काय होईल? म्हणून बाजूला गेली आणि एक बारका दगड घेतला आणि पाण्यात समुद्राच्या बुडला. दुसरा टाकला, बुडला. तिसरा टाकला, बुडला. त्यावेळेला राम प्रभू देव असून सुद्धा पाठीमाग पाहिलं तर मारुतीराया उभे. राम प्रभूने विचारलं, मारुतीराया कधी आला? म्हणजे पहिला दगड टाकला तवा चालूया. आपली अवस्था तशीच होती. मोटरसायकलवर एखादा पडू द्या, त्याला आपल्याला लागलंय किती, त्याला वाटतं की ते बघत नाही, मला कोणी बघितलंय का? तसं राम प्रभूचं झालं होतं. त्यावेळेला मारुतीरायाचं उत्तर तुकोबारायला लिहित आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं ना कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. तुझ्या नामात महत्व आहे. खरं तर भगवंताकडे अनेक शक्ती आहेत, पैकी 3 शक्ती महत्वाच्या आहेत. पहिली शक्ती आहे रूपामध्ये भगवंताच्या. भगवंताचा रूप मनमोहक आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूपात इतकी ताकद आहे. तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. तुला पाहिल्यानंतर माघारी दृष्टी फिरत नाही रे.
एवढं मनमोहक रूप आहे. दुसरी शक्ती पायात आहे. काय हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. त्याच्या पायात सर्व सुखाचा आगर आहे. तिसरी शक्ती त्याच्या नामात आहे. किती शक्ती, शक्ती आघात किती नामाची आहे सांगतो ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात. ज्ञानदेव निवृत्तीची जाड गगनाहुडी वाढ नाम आहे. ही पृथ्वी आहे ना आपली, त्या पृथ्वीच्या 10 पट पाणी आहे. पृथ्वीच्या 10 पट पाणी, पाण्याच्या 10 पट अग्नी आहे, अग्नीच्या 10 पट वायू आहे, वायूच्या 10 पट आकाश आहे, आणि आकाशाच्या अनंत पट भगवंताचं नाम आहे. ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली. आणि मग श्री संत जनाबाई तुम्हा मला सिद्धांतपूर्वक सांगतायत बाबांनो. अरे मगाशी रामायणातला प्रसंग, जटायू पक्षी तरला. रावणाने विचारलं जटायूला युद्ध चालल्यावर, अरे म्हणजे तुझा जीव कशाचा आहे? दोन्ही पंखाच आहे. रावणानं दोन्ही पंख छाटले, जीव जाईल. पण रामाचं नाव घेत होते, राम राम राम. नेमकं राम प्रभू त्या बाजूने गेले, पाहिलं तर आपल्या नावाचा जप चाललाय. जवळ गेले, जटायू पक्षाचा आवाज ऐकला. जटायू पक्षाला मांडीवर घेतलं. त्यावेळेला अंगावर वस्त्र नाही, काय काय माणसं सांगतात महाराज पुसलं, वस्त्रच नव्हती, वल्कड होती ना त्यावेळेला, वनवासात होते ना. पुसलं आणि जटायूला विचारलं. जटायूने सांगितलं आमच्या आईला रावणानं लंकेत नेलं. हे सांगितल्यानंतर राम प्रभूला समाधान झालं की आपल्याला मार्ग कळाला, काय मागायचंय ते माग. त्यावेळेला जटायूचं एक वाक्य रामायणात आलेलं आहे, प्रभू जो मिळवण्याकरता एवढा वेळ जीव राखून ठेवला त्याच सार्थक झालं. तुमच्या मांडीवर मला बसायला मिळालं, मला आता मुक्त करा, सोडवा. जटायूनं राम प्रभूच्या मांडीवर प्राण सोडला, देवाच्या मांडीवर प्राण सोडला. माझ्या माहितीनं, माझ्या वाचनात 3 जण. 2 नंबरला रावण्यानं मांडीवर प्राण सोडलाय. आणि 3 नंबरला मुंगी पैठणचा कुर्मदास विठुरायाच्या मांडीवर. विठुरायानं आपल्या पितांबरानं कुर्मदासाचं सगळं शरीर पुसलं. मोठा दृष्टांत आहे. 3 माणसांनी 3 झाले राक्षस. आता ह्याचं उत्तर त्रिभुवनीचं कसं आहे. राम रावणाचं युद्ध झालं सगळ्यांना माहिती. रामाने रावणाला मारलं इथपर्यंत कळलं. रावणाचं सैन्य कोण होत? राक्षस. आणि रामप्रभूचं वानर. मग वानर काय म्हणायचे, रावण कसा दिसत असेल त्याला कसा मारायचा. सारखा रावणाचा जप झाला. आणि रावणाचे राक्षस असून म्हणायचे राम कसा दिसत असेल त्याला कसा मारायचा. रामाचा जप केला म्हणून त्याला पुरावा आहे. बोला नाम चांगले, नाम चांगले माझ्या कंठीला चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले म्हणजे वानरांचा उद्धार केला, मात्र राक्षसांना मुक्त केलं. असं का तर त्यांनी रामाचा जप केला आणि रामाच्या सैन्यानं रावणाचा राक्षसाचा जप केला. आपण कोणाचा करायचा? आलोय असताना का कसं का असताना, पण निदान त्याच्या नगरीत आलोय त्याच्याच नामाचा जप करू. कसा करा?
तसं, पण ज्या कामासाठी आलोय ते काम करूया. सगळ्यांनी म्हणा जमलं तर विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल राधा कृष्ण राधा माझा आवाज श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम. सर्वांनी हातवर करा, हातवर करा. श्री राम जय राम श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. धन्यवाद सगळ्यांना. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. संत सज्जन माय बापो, तुम्ही पण कटाळा आहे. आज खर कटाळाचं काम नव्हतं, पण बाजारात चढून नक्की कटाळा असेल. असो, महाराजांनी जशी बुद्धी दिली तसं अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्या साधू संतांनी, महाराज असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, ज्या साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी काढला आणि कळसताने जगद्गुरु तुकोबाराय आरूढ झाले. त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. संत सज्जन बापू, झालेली सेवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर, माऊलीच्या चरणावर, सद्गुरूंच्या चरणावर, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर, माझ्या माता पित्यांच्या चरणावर, सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. याच ठिकाणी सेवेला विराम आणि सरस्वतीला
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय।